नमस्कार मंडळी, मी नेहा आणि आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंज्या. आणि या करंज्या थोड्या वेगळ्या आहेत बरं का, कारण याच्या सारणामध्ये आपण खव्याचा वापर करून ते अधिक रुचकर बनवले आहे. आणि या करंजीच्या पारीमध्ये आपण मैद्याचा वापर न करता रव्याचा आणि कणकेचा वापर केला आहे. तर चला बघूया या करंज्या कशा बनवतात ते. करंजीच्या पारीसाठी म्हणजेच कव्हरसाठी आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी एकदम बारीक रवा, म्हणजे 0 नंबरचा रवा किंवा याला चिरोटे रवा असे देखील म्हणतात. अर्धी वाटी कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ, कणिक मळण्यासाठी थोडेसे पाणी, 2 चमचे घट्ट तूप किंवा 4 चमचे पातळ केलेले तूप आणि किंचित थोडेसे मीठ. सर्वप्रथम आपण रवा, गव्हाचे पीठ आणि थोडेसे मीठ असे सगळे छान एकत्र करून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये तुपाचे कडकडीत मोहन घालणार आहोत. यासाठी मी 2 चमचे घट्ट तूप वापरले आहे, म्हणजे ते पातळ केल्यावर त्याचे 4 छोटे चमचे तूप होते. मोहन छान हाताने चोळून चोळून मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे सगळ्या कणकेला आणि रव्याला मोहन छान लागते आणि करंज्या एकदम खुसखुशीत होतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर हे मिश्रण होल्ड होत असेल, म्हणजेच एखादा आकार धरत असेल, तर मोहन योग्य प्रमाणात पडले आहे असे समजावे. मिश्रण जर आकार धरत नसेल तर अजून थोडेसे तूप गरम करून यात घालावे, पण मी दिलेल्या प्रमाणानुसार आपण मोहन वापरल्यास करंज्या नक्कीच खुसखुशीत होतील. यानंतर लागेल तसे पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकता किंवा अर्धे दूध अर्धे पाणी असे देखील वापरू शकता, पण दुधामुळे करंज्या कदाचित खराब होण्याची किंवा वास येण्याची शक्यता असते. पाण्यामुळे करंज्या 8 दिवस तरी आरामात छान टिकतात. कणिक छान मळून घेतल्यानंतर आपण ती 2 तासासाठी रेस्ट करायला ठेवायची आहे. यामुळे रवा छान फुलतो आणि कणिक अतिशय मऊसूत, जशी आपण मैद्याची कणिक मळतो अशी एकदम मऊसूत होते. कणिक भिजेपर्यंत आपण करंजीसाठी लागणारे सारण तयार करून घेऊ. सारणासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 2 वाटी ओले खोबरे, 125 ग्रॅम खवा, पाऊण वाटी साखर आणि थोडीशी वेलची पावडर. एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेणार आहोत आणि यामध्ये ओले खोबरे आपण भाजून घेणार आहोत. ओले खोबरे थोडेसे भाजून झाले की यामध्ये आपण खवा घालणार आहोत. ओले खोबरे आणि खवा छान बदामीसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. सारण करताना ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे, कारण तुम्ही जर ओले खोबरे आणि खवा एकदम छान परतून घेतलात तर या करंज्या 8 दिवस देखील आरामात टिकतात. ओले खोबरे आणि खव्याचे मिश्रण छान गुलाबीसर रंगाचे झाले की यामध्ये आपल्याला साखर आणि वेलची पावडर घालायची आहे. साखर विरघळली आणि मिश्रण एकजीव झाले की आपण गॅस बंद करायचा आहे की झाले आपले सारण तयार. यानंतर आपण करंजीसाठी लागणारा साठा तयार करून घेणार आहोत. साठा म्हणजेच करंजी अधिक खुसखुशीत होण्यासाठी आपण जे लावतो ते मिश्रण. साठा लावल्यामुळे करंजीला छान पदर सुटतात आणि करंजी एकदम खुसखुशीत होते. हा साठा तयार करण्यासाठी बरेच जण कॉर्नफ्लोअर किंवा मैदा वापरतात, पण यावेळी मी तांदळाच्या पिठाचा वापर करून ती थोडी हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी आपल्याला 2 चमचे तांदळाचे पीठ आणि 2 चमचे घट्ट तूप असे प्रमाण घ्यायचे आहे आणि हे सर्व छान एकत्र करून छान फेटायचे आहे. हे एकदम फ्लफी किंवा हलके होईपर्यंत फेटायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते एकदम छान फ्लफी झालेले आहे. हे फेटायला अजिबात वेळ लागत नाही. साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये मिश्रण छान हलके होते. अशा प्रकारे साठा तयार केल्यानंतर आपण करंज्या करण्यास सुरुवात करणार आहोत. 2 तास भिजलेले पीठ परत एकदा पोळपाटावर छान मळून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत असे हे पीठ झालेले आहे. पीठ एकदमच घट्ट झाले असेल तर थोडा पाण्याचा हात लावून छान मऊसर कणिक मळून घ्यायची आहे, पण एकदमही मऊ कणिक ठेवायची नाहीये, नाहीतर करंज्या कडक होतात. मळलेल्या पिठाचे समप्रमाणात गोळे तयार करून घेऊन त्याच्या पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी याच्यासाठी अजिबात कणकेचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर केलेला नाहीये. कोणत्याही पिठाचा वापर न करता पोळपाटावर छान पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. एकदम पातळ अशा पोळ्या करून घ्यायच्या आहेत.
सर्व पोळ्या लाटून झाल्या की पोळपाटावर एक पोळी घेऊन त्याला आपण केलेला साठा हाताने छान पसरवून घ्यायचा आहे. साठा छान लावून झाला की त्यावर अजून एक पोळी ठेवायची आहे आणि वरच्या पोळीला देखील साठा लावून त्याचा घट्ट असा छान रोल करून घ्यायचा आहे. यावेळी मी एकावर एक अशा 2 पोळींचाच रोल करून घेतलेला आहे, पण तुम्हाला खूप जास्त लेयर्स किंवा खूप जास्त पदर हवे असल्यास तुम्ही 3 किंवा 4 पोळ्यांचाही रोल करू शकता. रोल झाल्यानंतर याचे एक बोटाच्या अंतराने किंवा 1 इंचाचे तुकडे कापून घ्यायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे सर्व तुकडे करून घ्यायचे आहेत. या प्रोसेसमुळे करंजीला छान पदर सुटतात आणि करंज्या एकदम खुसखुशीत होतात. याला साट्याच्या करंज्या असे देखील म्हटले जाते. यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक गोळा घेऊन त्याला थोडा चपटा करून पुरीच्या आकारामध्ये लाटून घ्यायचे आहे. हा आकार तुम्हाला साधारण केवढी करंजी हवी आहे त्याप्रमाणे करून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये करंजीचे सारण भरायचे आहे आणि करंजी दोन्ही बाजूनी छान दाबून सेट करून घ्यायची आहे. सारण भरताना जेवढे जास्त भरता येईल तेवढे जास्त सारण भरा, म्हणजे करंज्या अजून छान लागतील. करंजी फोल्ड केल्यानंतर त्याच्या दोन्ही कडा छान दाबून घ्यायचे आहेत आणि येथे आपण करंजीला मुरड घालणार आहोत. मुरड घालणे हा अगदी परंपरागत प्रकार आहे. आधीच्या काळी आपण करंज्या जशा कापायचो असं काही साधन उपलब्ध नव्हतं, त्यामुळे बायका या एकदम छान हाताने मुरड घालायच्या आणि असं म्हणलं जायचं की जी बाई एकदम सुबक आणि छान मुरड घालते ती बाई एकदम कला कौशल्य असलेली बाई समजली जायची. तुम्ही देखील करंज्यांना मुरड घालण्याचा नक्कीच प्रयत्न करा, किंवा तुम्हाला जर खूप जास्त गडबड असेल तर आपण नेहमी जशा करंज्या करतो आणि त्या कापून घेतो अशा कापून घेतल्या तरी चालणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मुरड घालताना त्याचा एक पार्ट छान प्रेस करून नंतर त्याची फोल्ड करून मुरड घालायची आहे. अशा प्रकारे मी सर्व करंज्यांची मुरड घालून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मुरड घातलेल्या करंज्या खरंच खूप सुंदर दिसतात. मुरड घालण्याचा अजून एक फायदा म्हणजे एकदा काही मुरड घालायला जमली की करंज्या एकदम फटाफट होतात. अशा प्रकारे सर्व करंज्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण तेल तापायला ठेवून या सर्व करंज्या तळून घेणार आहोत. करंज्या तुम्ही जर आधी करून ठेवल्या असतील तर त्यावर एखादं ओलं फडकं किंवा पेपर घालायला विसरू नका, कारण का करंज्या जर वाळल्या तर त्याला चिरे किंवा भेगा पडतात. करंज्या तळताना तेल आधी तापवून घ्यायचे आहे आणि तेल तापले की नाही हे ओळखण्यासाठी कणकेचा थोडासा तुकडा घालून चेक करून घ्यायचे आहे. तेल व्यवस्थित तापले की गॅस मीडियम आचेवर करून करंज्या सोडायच्या आहेत आणि सर्व करंज्या हलक्या बदामीसर रंगावर तळून घ्यायच्या आहेत. करंज्या तेलात सोडल्या की लगेच हलवायच्या नाही आहेत. थोडा वेळ गेला, थोडे बुडबुडे येणे कमी झाले की करंज्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि नंतर वर खाली करून थोडे थोडे तेल उडवून करंज्या छान बदामीसर रंगावर तळून घ्यायच्या आहेत. आपण तुपाचे मोहन घातल्यामुळे या करंज्या अतिशय खुसखुशीत लागतात आणि आपण खारी खातो असं त्याचं बाहेरचं आवरण होतं. आटा लावल्यामुळे त्याला अतिशय छान पदर देखील सुटतात. अशा प्रकारे सर्व करंज्या तळून झाल्यानंतर छान एका प्लेटमध्ये अरेंज करायच्या आहेत आणि तुमच्या आवडीनुसार त्या सर्व करताना त्याच्यावर गुलाब पाकळ्या किंवा ड्रायफ्रूट्स घालून सर्व करायचे आहेत. काही गोष्टी एका वेगळ्या पद्धतीनं सर्व केल्या की त्या आपल्याला दिसायलाही खूप सुरेख दिसतात आणि मनालाही खूप आनंद देतात. तुम्ही देखील या करंज्या येत्या लक्ष्मी पूजनाला नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट्समध्ये देखील कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या आरोग्यदायक आणि हार्दिक शुभेच्छा. हॅपी कुकिंग, स्टे फिट अँड ईट हेल्दी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.